हे बघा थोडंसं तेल टाकलं आणि पतले पोहे टाकून घेतलेत. मी आता पतल्या पोहेचा चिवडा करणार आहे. आता श्री स्वामी समर्थ. याचा वास येईपर्यंत बारीक गॅसवर भाजून घ्यायचं याला. हे बघा आपला चिवडा कसा भाजलाय सांगतो. हे बघ त्याचा आवाज कसा बघा. कसा चुरा होत आहे बघा त्या चिवड्याचा. भाजलेला आहे. आपण गॅस बंद करून घेऊया. आता चिवड्यासाठी लागणारं साहित्य सांगते. कढीपत्ता, कोथिंबीर, लसण, राई, शेंगदाणे, जिरं, लाल चटणी, हळद, मीठ, धना जिऱ्याची पावडर, मिरची. राहिली का आपली थोडीशी साखर. आणि नंतर आपले भाजलेले आहेत पोहे. आता चिवडा करायला लागू. चला मी कढईत तेल टाकून घेतलेलं आहे. गॅस पेटून घेते. चला आपलं तेल कढलेलं आहे. आपण राई टाकून घेऊ. राई फुटलेली आहे. जिरं टाकलं. जिऱ्याच्या नंतर लगेच लसणाच्या पाकळ्या. लसणानंतर लगेच शेंगदाणे व आपला कढीपत्ता. हे बघा शक्यतो चिवड्यामध्ये कधी पण कढीपत्ता जास्त वापरायचा. त्यानंतर टाकत आहे मी हिरव्या मिरच्या. याच नंतर लाल चटणी, हळद, धना जिऱ्याचं पावडर. हे फ्राय करून घेऊया. त्यानंतर कोथिंबीर परतून घेऊया 2 मिनिटाला. त्यानंतर स्वादानुसार नमक, थोडीशी किंचित साखर आणि त्यानंतर आपले पोहे फिरवून घेऊया. चला हे बघा झाला आपला चिवडा. आणि चिवडा बघा आवाज येतोय. लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए, बेल आइकन को क्लिक कीजिए. श्री स्वामी समर्थ.